आपले स्वागत आहे। पाहूया शहरातले ठळक घडामोडी। अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी स्थित सुदामा हॉटेल बाहेरील पार्किंग मध्ये शिवसेना नगरसेवक ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांची फॉर्च्युनर गाडी अज्ञाताकडून फोडली। गाडीमधील नवीन लॅपटॉप, महागडे घड्याळ तसेच आवश्यक कागदपत्रांसह रोकड सदर चोरट्याकडून लंपास। सुदामा हॉटेलमधील रात्रीच्या वेळेस सिक्युरिटी गार्डचे असणारा अभाव तसेच सीसीटीव्ही कॅमेरा नसणे अशा वेळी तर अनेक सुदामा हॉटेल प्रशासनाच्या सिक्युरिटी निग्लिजन्स बाबतच्या नियमांची केलेली पायमल्ली हे या घटनेस जबाबदार। ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांचा सुदामा हॉटेल प्रशासनावर गंभीर आरोप। तसेच शुक्रवारी रात्री अर्थात 20 ऑगस्ट रोजी 10:30च्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर हॉटेल प्रशासनाकडून नुकसान भरपाईबाबत वेळ मारून घेण्यासाठी करण्यात आलेली सारवासारव तसेच तदनंतर सुदामा हॉटेल प्रशासनाचे घुमजाव हे त्यांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांचा गंभीर आरोप। तसेच सदर हॉटेलमध्ये येत असणारे अनेक विदेशी पाहुणे तथा माता भगिनींच्या सुरक्षिततेबाबत देखील ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित। तसेच सर्व गाड्यांमधून केवळ आपले बंधू ॲडव्होकेट सागर बागुल यांच्या गाडीची करण्यात आलेली एकी तसेच माझी फॉर्च्युनर गाडी फोडण्यात आल्याने याबाबत काही राजकीय किनार असल्याबाबतची साशंकता देखील ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या माध्यमातून व्यक्त। तसेच अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी स्थित सदर सुदामा हॉटेलच्या हॉटेल प्रशासनाच्या माध्यमातून सिक्युरिटी गार्ड नसणे तसेच बाहेरील भागात सीसीटीव्ही नसणे अशा इतर अनेक सिक्युरिटी निग्लिजन्समुळे भविष्यात देखील असे इतर अनेक प्रकार घडण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी तसेच येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी देखील ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या माध्यमातून एक हॉटेल प्रशासनाच्या माध्यमातून सुरक्षा नियमाबाबतच्या झालेल्या पायमल्लीच्या अनुषंगाने एक मार्गदर्शक निषेधात्मक बॅनर प्रदर्शित। तसेच राज्य तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून हॉटेल प्रशासनासाठी ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत लावण्यात आलेल्या अनेक अटी शर्तींचा हॉटेल प्रशासनाच्या माध्यमातून भंग झाल्याने सदरबाबत कन्झ्युमर कोर्टात देखील दाद मागणार। तसेच एफडीए अंतर्गत सदर हॉटेल प्रशासनाच्या गुणवत्तेची तसेच ग्राहकांच्या सिक्युरिटी निग्लिजन्सच्या अनुषंगाने करण्यात आलेली नियमांची पायमल्ली तसेच अटी शर्तींचा भंग याच अनुषंगाने एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सदर सुदामा हॉटेलच्या संपूर्ण पारदर्शक चौकशीची देखील बदलापूर नगर परिषदेचे शिवसेना नगरसेवक रोहन पाटील तथा अंबरनाथ नगर परिषद शिवसेना नगरसेवक ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या माध्यमातून मागणी। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। 20 तारखेला सायंकाळी आमचे मित्र रोहन पाटील आणि माझा भाऊ सागर बागुल आम्ही काही कामांनिमित्त या हॉटेलला आलो होतो। 10:30 वाजता आलो होतो आणि लगेच आमचं काम आटून 11:30ला मी खाली उतरलो। खाली उतरल्यानंतर माझी गाडी इकडे पार्किंग होती, पार्किंगमध्ये हॉटेलच्या सागरची होती, रोहन साहेबांची पण होती। तर त्या ठिकाणी आम्हाला असं आढळून आलं की गाडीची पार्किंगमध्ये काच फोडलेली होती आणि त्याच्यामध्ये जे काही सामान होतं, माझी बॅग होती, लॅपटॉप होता आणि काही इतर सामान होतं, ते सगळं चोरीला गेलं होतं। मुद्दा माझी बॅग गेली किंवा काच फोडली की हा मुद्दा हा नाही आहे। मुद्दा असा आहे की हे 6 माळ्याचं एवढं मोठं हॉटेल आहे, 3 स्टार हॉटेल हे म्हणतात, पण यांच्या हॉटेलमध्ये सिक्युरिटी नव्हता त्यावेळेस। मी यांना विचारलं की काच कशी फोडली तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी म्हटलं नाही साहेब, सिक्युरिटी नाही आहे आमच्या इकडे। मी अच्छा चला सिक्युरिटी नाही आहे, कॅमेरे दाखवा। तर कॅमेरे देखील पाहिले तर कॅमेरा देखील त्यांचा नाही आहे। आपण इकडे पाहू शकता यांच्या पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर 3ऱ्या माळ्यावरती त्यांनी कॅमेरा लावला आहे। आता मला सांगा, एवढं आपल्या शहरातलं हे हॉटेल आहे, एमआयडीसी आहे, या एमआयडीसी मधले आंतरराष्ट्रीय गेस्ट देखील या हॉटेलमध्ये थांबतात आणि अशा प्रकारे या शहरातल्या हॉटेलमध्ये सुरक्षितता नसेल। सिक्युरिटी हा बेसिक अधिकार आहे प्रत्येक गेस्टचा, व्हिजिटरचा। कॅमेरा हा बेसिक अधिकार आहे। या दोन्ही गोष्टी जर हे हॉटेल पुरू शकत नसेल तर यांनी फक्त पैसे कमवायचे का? हाच यांचा उद्योग आहे का? नागरिकांची सुरक्षा कोणाच्या भरोश्यावर सोडायची? या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम होतात, लग्न होतात, त्यामध्ये माता भगिनी आपल्या दागिने घालून येतात, त्यांचा देखील इकडे कुठलाही अपघात होऊ शकतो, कुठे चेन स्नॅचिंग होऊ शकते। अशा वेळी पोलिसांना देखील किती त्रास होतो चोर फाइंड आउट करताना। मग या हॉटेलनी सुरक्षितता ठेवायला नको का, हा माझा त्यांना प्रश्न होता आणि याचं उत्तर मला गेले 2 दिवस मिळालं नाहीये। मी 2 दिवस त्यांच्याशी फॉलोअप करतोय की तुम्ही मला शोधून द्या, तुमची काय उपाययोजना ते सांगा, तुमचा सिक्युरिटी का नाहीये ते मला सांगा, कॅमेरा का नाहीये सांगा। या 2 दिवसात त्यांनी काही समाधानकारक उत्तर मला दिलेलं नाहीये। माझी गाडी याच ठिकाणी मी पार्किंग ठेवली होती, गेले 2 दिवस याच प्रिमायसेसमध्ये मी गाडी ठेवलेली होती आणि खरं तर हा माझी काच फोडल्याचा इश्यू नाहीये। मी नागरिकांना याच्या मार्फत आवाहन करू शकतो की आपण या हॉटेलमध्ये येतात, तुमची महागडी गाडी घेऊन येत आहेत, तुम्ही दागिने घालून येत आहेत आणि तुमचा इकडे कुठलाही अपघात झाला तर हे हॉटेल त्याची कुठलीही जबाबदारी घेत नाही, जबाबदारी झटकतं। तुम्ही फक्त यांना पैसे द्यायचे आणि त्या मोबदल्यामध्ये या हॉटेल तुमची कुठलीही सुरक्षित जबाबदारी घेत नाही। हा मुद्दा मला सगळ्या नागरिकांच्या समोर मांडायचा होता, त्यामुळे मी आपल्या पत्रकार माध्यमामार्फत हा अंबरनाथमधील बदलापूरमधील जे कोणी नागरिक या हॉटेलला येतात त्यांना निदर्शनास आणण्यासाठी मी सांगू इच्छितो
आणि याच्यापूर्वी देखील कोणाचा काही प्रकार झाला असेल की कोणाची काही चोरी झाली असेल, इतर काही अपघात झाला असेल आणि त्यांनी जर हॉटेलनी जर त्यांना न्याय दिला असेल, त्यांनी कृपया आम्हाला त्याची माहिती पुरवावी, त्यांना देखील आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. ही आजची याबद्दल मी आपण सर्व पत्रकारांना इथे बोलवलो होतो. हॉटेल प्रशासनाकडून याबाबत आपण जी काही मागणी केली होती याबाबत त्यांच्याकडून काही प्रतिसाद वगैरे काय आलेला आहे का? 20 तारखेलाच रात्री या ठिकाणी पोलिसांचा पंचनामा झाला आहे, पोलीस दाखल झाले होते, FIR देखील झाला होता. आणि त्यावेळेस इकडच्या जे मॅनेजर उभे होते त्या मॅनेजर सम्राट करून मॅनेजर होते, नाईटला ते होते, त्यांनी सांगितलं सर आप कुछ टेंशन मत लो, कल सब हम करके देंगे, व्यवस्थित आपका सब जो ढूंढ के देंगे, कॅमेरा देंगे, सब करके देंगे, आप कुछ टेन्शन लो मत, असं त्यांचं बोलणं होतं. पण दुसऱ्या दिवसापासून हॉटेलनी जबाबदारी झटकण्याचं काम केलं आणि कुठेतरी नागरिक ज्या भरोश्यावरती हॉटेलनी येतात तो भरोसा देण्यालायक नाही आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे की त्यांनी जो शब्द दिला होता रात्री तो त्यांनी शब्द पाळलेला नाही आहे. आणि गेले 3 दिवसात हॉटेलनी या प्रकाराची, काच फोडल्याची, चोरीची आणि CCTV पोलिसांना देण्याची कुठलीही जबाबदारी आतापर्यंत घेतली नाही आहे. ही घटना झाल्यानंतर त्यांनी 2 नवीन कॅमेरे बसवले तिकडे, जे पूर्वी नव्हते. त्या कोपऱ्यात एक बसवले आता आणि इकडे बसवलंय. म्हणजे इतके दिवस हे रामभरोसे सगळं इकडे चाललेलं होतं. हॉटेल प्रशासनाकडून सिक्युरिटी नेग्लिजन्स हा 100% त्यांच्या बाबतीत हे झालेलंच आहे असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर. याच्याबद्दल आम्ही कंझ्युमर कोर्टमध्ये पण जाणार आहे, कारण की त्यांच्या प्रिमायसेसमध्ये गाडी पार्किंग होती आणि त्या ग्राहक अधिकार म्हणून मी कंझ्युमर कोर्टात पण जाणार आहे. कारण की असंच आपण प्रत्येकजण या गोष्टींना इग्नोर करत गेलो तर कुठेतरी मोठा अपघात होऊ शकतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे काही वर्षापूर्वीच कैलासवासी पंढरीशेठ फडके यांचा इकडे मोठा त्यावेळेस गोळीबार झाला होती, घटना झाली होती. त्यावेळेस देखील इतक्या जवळचं हे हॉटेल असून यांच्याकडे कुठलंही सहकार्य पोलिसांना मिळालं नाही, कुठेही फुटेज मिळालं नाही. तर एवढी मोठी वास्तू आपण बांधता, दिवस रात्र इकडे गेस्ट येतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही सिक्युरिटी देऊ शकत नाही, हे मोठं नेग्लिजन्स आणि सिक्युरिटी फेलियर आहे असं मला वाटतं. मागणी एकदम सोपी होती की जे आमचे काच जी फुटलेली आहे आणि जे आमचे बिलॉंगिंग्स यातनं गेलेले दादाचे त्याची तुम्ही पूर्ण त्यांनी जे मॅनेजर होते त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती आणि त्यांनी आम्हाला कमिटमेंटसुद्धा दिली होती की तुम्ही उद्या सकाळी या, उद्या सकाळी तुमचे जे नुकसान झाले त्याची आम्ही भरपाई देऊ आणि ते काळजी देखील घेऊ आणि काळजी देखील घेऊ. आणि जे कॅमेरे आता नाही आहेत, आता त्यांचा एकच कॅमेरा आणि त्या कॅमेऱ्यावरती सुद्धा तुम्ही CCTV फुटेज बघा, त्याच्यावरती एक लाईट गेलेली आहे, म्हणजे लाईटीचा उजेड एवढं आहे त्या कॅमेऱ्यामध्ये, त्याने कॅमेरा अँगल सुद्धा नीट सेट केलेला नाहीये. आणि एखाद्या लोकप्रतिनिधीची गाडी जर फोडून घेऊ शकतो, सर्वसामान्य माणसाची तर ते बातच सोडून द्या. आणि हे जे हॉटेलवाले आहेत ते बिलकुल रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही आहेत कोणत्याच गोष्टीची. आणि त्यांनी पहिले कमिटमेंट दिली आणि नंतर आता कमिटमेंटवरनं ते मुकरत आहेत. आणि हा आपली अंबरनाथ MIDC बोलली तर इट इज द सेकंड बिगेस्ट MIDC इन इंडिया. तर इथे लांबून बाहेर देशातून, परदेशातून फॉरेनर गेस्ट येतात. तर ठीक आहे, आज आपल्या एक नागरिकाची हे झाली आहे, पण जर कुठला फॉरेनर आला त्याचे काही गाडी फोडली आणि त्याच्यातनं काही घेऊन गेले तर हा पूर्ण आपल्या देशावरती डाग लागेल आणि कुठेतरी आपल्या देशात जे बाहेरून लोक FDIची इन्व्हेस्टमेंट येते ती कुठे थांबेल. कारण कधी त्यांच्याकडे जाऊन तेच पूर्ण सगळ्यांना सांगणार की इथे इंडिया सेफ नाहीये. म्हणजे हा कुठेतरी इम्पॅक्ट पूर्ण देशावरती पडू शकतो. ही छोटी गोष्ट नाहीये. छोटी गोष्ट असती तर मीडियापर्यंत पोहोचली नसती. यांनी बिलकुल रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाहीये आणि यांच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे. मीडियाने सुद्धा हा मुद्दा उचलून धरला पाहिजे. आणि तुमच्या माध्यमातून जे सुद्धा आम्ही तर रेग्युलर कस्टमर आहे, म्हणजे आम्हाला वाटतं मी वीकमध्ये एक वेळा इकडे येतो तरी पण आमच्यासोबत सुद्धा हे असे वागतायत. तर एखादा सर्वसामान्य माणूस जर आता इथे भरपूर लग्न, दादाने सांगितलं मग कशी इथे भरपूर लग्न कार्य होतात, लोक सोनं नाणं घालून येतात, तरी चेन स्नॅचिंग एवढा अंधार असतो, साधी लाईट सुद्धा स्वतःच्या प्रिमाइसमध्ये लावू शकत नाही. ते झाड आहे, झाडावरती पण लाईट पडत नाही, पूर्ण अंधार असतो. कोणाची चैन मारली, कोणाची, आणि ठीक आहे आम्ही इथे मुलं आलेलो, पण फॅमिली सुद्धा इथे येते, लहान मुलं येतात. आणि जेव्हा येणारा जो चोर होता त्यांनी जो चोरी करताना कुठल्याही गोष्टीची पर्वा करत नाही. त्यांनी सरळ गाडीची काच, म्हणजे ते तुम्ही CCTV मध्ये बघा, त्यांनी हार्डली 15 सेकंडमध्ये चोरी करून पळाला येतो. ठीक आहे, पोलीस शोध घेतील, पोलिसांनी पूर्ण सहकार्य केलंय, पोलिसांचा आम्ही आभार मानतो. पण या हॉटेलवाल्यांवरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे, ही आमची मागणी आहे. ओके.